तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व आणि कंबाईंड पूर्वच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या योजना याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक ही योजना पूर्णपणे करा. कारण या योजनेअंतर्गत 5 उपयोजना देखील येतात. तर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम जो आहे, तो 15 ऑगस्ट 1995 ला वृद्ध, विधवा, अपंग आणि आधारहीनांना सामाजिक सहाय्य पुरवणे किंवा सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. ही योजना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्यात येते आणि याच्या अंतर्गत एकूण 5 उपयोजना येतात. तर त्यातली पहिली योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम. राइट. तर ही सुद्धा 15 ऑगस्ट 1995 ला सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत जे दारिद्र्य रेषेखालील ज्या कुटुंबांचा 18 वर्ष ते 60 वर्ष वयातील जो कमवता व्यक्ती आहे, तो कमवता व्यक्ती जर दगावला, तर त्या कुटुंबाला एक रकमी 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. मग ती दगावणारी व्यक्ती किंवा कमवणारी व्यक्ती ही स्त्री असेल तर तरी सुद्धा हा लाभ दिला जातो किंवा पुरुष असला तरी लाभ दिला जातो. एवढंच नाही, तर कमवणाऱ्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रत्येक अशा कमवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूमागं या योजनेचा लाभ मिळतो. तरी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लक्षात ठेवा. आता 3 प्रकारच्या वृद्धांसाठी, विधवांसाठी आणि जे अपंग आहेत, त्या अपंगांसाठी पेन्शन योजना याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली. त्यातली पहिली म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धांसाठीची पेन्शन योजना. तर ही सुद्धा 15 ऑगस्ट 1995 ला सुरू करण्यात आलेली आहे. दारिद्र्य रेषेखालील जे 60 ते 79 वयातील वृद्ध लोक आहेत त्यांना ₹200 मासिक मदत दिली जाते आणि 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मासिक ₹500 मदत दिली जाते. तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवांसाठीची जी पेन्शन योजना आहे ती 2009 मध्ये सुरू करण्यात आली. तर याच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील ज्या विधवा महिला आहेत त्यांना मासिक ₹300 आणि जर 80 वर्षाच्या पुढे त्यांचं वय असेल तर त्यांना मासिक ₹500 दिले जातात. नंतर इंदिरा गांधी अपंगांसाठीची पेन्शन योजना ही 2009 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. दारिद्र्य रेषेखालील 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व 80% जास्त अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना मासिक ₹300 मदत दिली जाते आणि 80 वर्ष वयानंतर मासिक ते ₹500 मदत दिली जाते. आणि शेवटची म्हणजे याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय ती म्हणजे अन्नपूर्णा योजना 1 एप्रिल 2000 ला सुरू करण्यात आलेली आहे. आता दारिद्र्य रेषेखालील ज्या वृद्धांना अद्याप इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धांसाठीच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व वृद्धांना 10 किलो अन्नधान्य अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत दिलं जातं. तर या पाचीची 5 योजना लक्षात ठेवा.